नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण खानदेशचं स्पेशल वांग्याचं भरीत करणार आहोत. आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे की खानदेशचं वांग्याचं भरीत हे खूपच जास्त प्रसिद्ध आहे आणि सगळ्यांच्या आवडीचं देखील आहे. तर आज आपण ते भरीत कसं करायचं हे बघणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी तयार होते आणि ह्या पद्धतीने तुम्ही भरीत करून पाहिलं तर नक्कीच सगळे घरी आवडीने खातील. तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया. तर इकडे मी 7 म्हणजे जास्त स्पायसी नाही आहे, मीडियमच आहे, 7 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता यांना तव्यावर आपण भाजून घेऊयात. ज्या प्रमाणात आपले वांगे असतील म्हणजे जितके तुम्ही करणार आहेत त्याप्रमाणे तितक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही मिरच्या घेऊ शकता. तर इकडे मी 3 वांगे घेतलेले आहेत आणि तिघीही मीडियम साईजचे आहेत, म्हणून मी त्याप्रमाणे मिरच्या भाजून घेत आहे. त्या मिरच्या भाजण्यासाठी मी थोडंसं त्यावर तेल टाकून घेत आहे तव्यावर. अशा पद्धतीने थोड्याफार आपल्याला त्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर या भाजलेल्या मिरच्यांसोबत मी थोडंफार 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीफार कोथिंबीर कापून घेतलेली आहे. ती कोथिंबीर आपण घेतलेली आहे. आता हे सगळं आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये ॲड करूयात. थोडंसं त्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि ठेचा तयार करून घ्यायचा आहे त्याचा. तर आता आपण हे मिक्सर ग्राइंडरमध्ये थोडंसं फिरवून घेऊयात आणि त्यामध्ये मी थोडंसं चवीपुरता मीठ टाकलं आहे आणि हा मिरचीचा ठेचा आपला बनवून तयार आहे. आता इकडे मी 3 भरताचे वांगे घेतलेले आहेत. 2 थोडेसे मीडियम साईजचे आणि एक थोडासा मोठा आहे. तर आता हे वांगे आपण व्यवस्थित स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घेऊ आणि मग त्यांना पुसून घ्यायचं आहे आपल्याला. तर इकडे अशा पद्धतीने मी हे वांगे कढईमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये मी धुवून घेत आहे आणि स्वच्छ धुतल्यानंतर हे आपल्याला पुसून घ्यायचे कापडाने. तर इकडे मी वांगे व्यवस्थित धुवून घेतलेले आहे आणि पुसून घेतलेले आहे. आता एका प्लेटमध्ये त्यांना काढलं आहे. इकडे मी थोडंसं त्यांना कापून घेते. पूर्ण नाही कापायचं आहे आपल्याला. ते कापायचे याच्यासाठी आहे की वांगे वरतून चांगले दिसतात, पण असं असू शकतं की मधून थोडेफार ते किडलेले राहू शकतात. म्हणून आपल्याला ते मधून व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला भाजायच्या आधी वांग्यांना असं थोडंसं कापून बघून घ्यायचं आहे की ते किडलेलं नाही आहे. तर आता इकडे तुम्ही बघू शकतात की हे वांग आहे हे म्हणजे चांगलं दिसतंय. आता दुसरं वांग देखील मी असं थोडंसं कापून बघून घेते. तर हे 2 वांगे चांगले निघाले आणि हे जे तिसरं वांग आहे तुम्ही बघू शकतात की मी ते अर्धच घेतलेलं आहे, कारण याच्यामध्ये इकडे एक आळी आढळलेली आहे. तर इकडे हे वांग तुम्ही पाहिलं होतं की व्यवस्थित दिसत होतं वरतून, पण ज्या वेळेला मी ते कापून चेक केलं तर यामध्ये अशी ही अळी मला दिसली. तर म्हणून भाजायच्या आधी आपण नेहमी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वांग भाजायच्या आधी आपण नेहमी त्याला मधून कापून असं चेक केलं पाहिजे. नाहीतर भाजल्यानंतर आपण ज्या वेळेला आपल्याला कळणार की त्यामध्ये ते किडलेलं होतं तर त्यावेळेला ते वांगा आपलं भाजलेलं आपल्याला फेकून द्यावं लागतं. म्हणून ते भाजायच्या आधीच जर आपण चेक केलं तर ते अतिउत्तम. तर इकडे आता वांगे भाजायच्या आधी आपल्याला त्यांना व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे, कारण त्याचे जे साल भाजल्यानंतर ते पटकन निघायला पाहिजे आणि व्यवस्थित निघायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्याला आधी असं तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी. आणि तेल लावल्यानंतर मी असं हे जे पोटॅटो आपलं पीलर असतं
त्याच्याने मी ते असे थोडेसे टोचून घेते, म्हणजे त्यांच्यामध्ये असे होल्स पाडते, कारण त्याच्याने जी वाफ आहे भाजताना तीसुद्धा त्याच्यामध्ये जाईल आणि ते मधून कच्चं राहणार नाही, व्यवस्थित आपलं शिजेल, यासाठी मी असं ते टोचून घेत आहे तेल लावल्यानंतर. हे केल्यानंतर आपल्याला त्यांना फक्त तव्यावर भाजायला ठेवून द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे. तर इकडे मी अशा प्रकारे सगळ्या वांग्यांना तेल लावून टोचून घेतलेलं आहे आणि आता मी त्यांना तव्यावर भाजायला ठेवते. तर गॅसच्या शेगडीवर मी भाजत नाही शक्यतो, कारण त्याच्याने जे शेगडीचे होल्स असतात ते बुजण्याची शक्यता असते, ते खराब होतात त्याच्याने, कारण वांग्यांचं जे भाजलेलं काळं असतं ते मोस्टली त्याच्यात लागतं. तसंच जर आपण चाळणी ठेवली तर त्यानेसुद्धा आपले जे गॅसचे होल्स आहे तर ते देखील खराब होण्याची शक्यता असते. म्हणून तव्यावर मी त्यांना नेहमी भाजते. थोडं थोडं असं आपल्याला चमच्याने तेल टाकत राहायचं आणि गॅसची फ्लेममध्येच मीडियम टू हाय ठेवायची, म्हणजे आपले वांगे पटकन भाजले जातात. तर इकडे आता मी कांद्याची पात घेतलेली आहे. ही सर्व मी वापरणार नाही आहे, जेवढी आपलं वांगे असतील, माझ्याकडे आता 2.5 वांगे होते, तर त्या पद्धतीने मी ही कांद्याची पात त्या क्वांटिटीमध्ये तोडून घेत आहे. हाताने पटकन तोडली जाते म्हणून मी त्याला हातानेच तोडून घेत होती. आणि तुम्ही पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही त्याचे अजून बारीक काप देखील करू शकतात. तर आता तुम्ही पाहिलं की माझ्याकडे 3 वांगे होते, तर त्याच्यातला अर्धा तो जो होता तो तर किडलेला निघाला, म्हणून मी 2.5 वांगे वापरणार आहेत. तर त्यासाठी मी एवढी कांद्याची पात फक्त घेतलेली आहे. तसंच त्यासोबत आता मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि त्याचे देखील मी बारीक काप करून घेणार आहे. कांदा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, तसं ते ऑप्शनल आहे, कारण कांद्याची पात देखील आपण त्याच्यामध्ये वापरत आहोत, तर कांदा घेतला तरी चालेल. आता वांगे आपले भाजून झालेले आहे. थोडा वेळ त्याला थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर वांग्याचे वरचे साल मी इकडे काढून घेत आहे. तुम्ही बघू शकतात की तव्यावर वांगे आपण भाजले होते, तरीसुद्धा खूप छान पद्धतीने ते वांगे आपले भाजले गेलेले आहेत. त्यानंतर वांग्याचे वरचे साल काढल्यानंतर मी त्यांना एका भांड्यामध्ये घेत आहे आणि त्यांना आपल्याला आता फक्त ठेचून घ्यायचे आहे. तर इकडे मी हे वांगं ठेचून घेत आहे. तर तुमच्याकडे ठेचण्यासाठी जे साहित्य असेल ते तुम्ही यूज करू शकतात. तुम्ही पोटॅटो मॅशर देखील यूज करू शकतात. हे वांगे मी मिक्सरमध्ये नाही फिरवून घेतले, तर त्याच्याने त्याची जी टेस्ट आहे ते आपल्याला व्यवस्थित येत नाही आणि चव जाते, म्हणून ते असेच आपल्याला ठेचून घ्यायचे आहे. आता इकडे मी कढईमध्ये जे चॉप केलेले बारीक कांदे होते ते घेतले. ते कांदे आपल्याला व्यवस्थित थोडंसं तांबूस कलर आला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे. जिरं तळतळलं की त्यामध्ये आपण जी कांद्याची पात कापून घेतलेली होती ती आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. आता इकडे हे जे ठेचून घेतलेलं जे वांग्याचं भरीत होतं मी, त्यामध्ये जो आपण मिरचीचा ठेचा तयार केलेला होता तो मी याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, म्हणजे त्याची चव अतिशय सुरेख लागते. कांद्याची पात आपली थोडीशी मऊसूत झाली, म्हणजे कच्चापणा गेला की आपल्याला त्याच्यामध्ये हे वांगे टाकून द्यायचे आहेत. तर यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर ॲड करून घेतलेला आहे. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. सगळं साहित्य आपलं त्यामध्ये टाकून झालं की हे आपल्याला व्यवस्थित असं वांग्याचं भरीत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं वेळ आपल्याला त्याला गॅसमध्ये मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर अतिशय चविष्ट असं वांग्याचं भरीत आपलं तयार होतं. थोड्या वेळ आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. मग परत चेक करून आपल्याला त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे भरीत आपलं खाली लागायला नको, असं आपल्याला करत राहायचं आहे. आणि एकदा आपलं भरीत व्यवस्थित त्याच्यातला कच्चापणा गेला आणि ते छान असं झालं की आपण गॅस बंद करून द्यायचा. त्यानंतर मी याच्यावर कोथिंबीर टाकली आहे. तर अशा पद्धतीने अतिशय चविष्ट आणि सगळ्यांचं आवडीचं वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे. प्रत्येकाची वांग्याचं भरीत बनवण्याची पद्धत वेगळी असते, म्हणून मी आज ही रेसिपी देखील शेअर केली. तर काही लोक यामध्ये शेंगदाणे देखील ॲड करतात, तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाणे ॲड करू शकतात. तर वांग्याच्या भरताची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.